पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शेखर, तू काय ते स्पष्ट सांग बघू। आई, मला पोलिसांचा फोन आला होता आणि पोलिसांचं म्हणणं असं आहे की गाडीत जे एअर प्युरिफायर होतं त्यात गुंगीचं औषध मिसळलं होतं। यांनी काम होईल ना? नाही झालं ना तर पैसे परत घेऊन जा। एक नंबर जालिम विषय। फक्त गाडीत बाटली लावा, गाडीतला माणूस 15 मिनिटात टाटा गुड बाय। त्या गुंगीच्या औषधामुळेच अद्वैतची शुद्ध हरपली आणि त्याचा अपघात झाला। तेजस, ते एअर प्युरिफायर तू बदललं होतंस का? एक मिनिट म्हणजे मी बदललं होतं का? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हे ऍक्सिडेंट मी घडवून आणलं? ऐकलंस आई? काय म्हणणं आहे तुझ्या नवऱ्याचं ते? तोंड सांभाळून बोल। जेवढं विचारलंय तेवढंच बोल। तू एअर प्युरिफायर बदलला होतास का? ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, बांधील राहावं लागेल। मला सांग, तू एअर प्युरिफायर बदलला होतास का? हो का नाही? बोल। काय चाललंय तुमचं? अरे तोंड उघड ना। शेखर, पोलिसांना फक्त संशय आहे। आई, तुम्ही आरोप करताय तेजसवर। अगं रुपाली, माझं ऐकून तर घे। इतका वेळ ऐकूनच घेतोय आम्ही शेखर, आता बस पुरे झालं। रुपाली, हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत मला कळत नाही अद्वैतचा अपघात कोणी घडवून आणला तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मी त्याकरता कोणत्याही थराला जाईन। बाबा प्लीज प्लीज, आपण जरा शांतपणे बसून बोलूयात का? तेजस, अद्वैतचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी तू कुठे होतास? शेखर, एक मिनिट आहे, उत्तर हवीत ना यांना? ठीक आहे। ज्या दिवशी तुमच्या या मुलाचा अपघात झाला त्या दिवशी मी ऑफिसमध्ये होतो। आता अर्थात यांना विश्वास बसणार नाही, डोंट वरी, आपल्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही आहे, तुम्ही चेक करू शकता। अजून काही? अद्वैतची ऍक्सिडेंटची गाडी तुझ्याकडे कधीपर्यंत होती? आठवत नाही? तेजस, आठवत नाहीये का तुझाच हात आहे ऍक्सिडेंटच्या मागे? नाही। आणि मुळात मी अद्वैतचा ऍक्सिडेंट का घडवून आणेन? तू घडवला नसशील, पण तुला वाटत असेल की अद्वैतचा ऍक्सिडेंट व्हावा आणि म्हणून दुसरा कोणीतरी तो ऍक्सिडेंट घडवला। काय बोलतेस तू? तेजस का करेल असं? का नाही करणार? राज्याध्यक्षांची सगळी इस्टेट आता आपल्याला मिळणार नाही हे कळलं असेल ना याला? अगं असं का वाटेल तेजसला केतकी? शेखर भाऊजींनी त्यांची सगळी इस्टेट अद्वैतच्या नावावर केली आणि म्हणून अद्वैतचा ऍक्सिडेंट घडून आणला। हे मान राईट? एक मिनिट, मी अद्वैतच्या नावावर इस्टेट केलेली नाहीये। मी फक्त तसं विल केलंय। बाबा, पण असं विल तरी का केलं तुम्ही? अरे केवढा तो इनोसेन्स रे, का केली असेल? आणि बाबा, तुमच्या नंतर पुढे जाऊन हे ह्याच्याच नावावर होणार असेल, मी का राबतोय ऑफिसमध्ये? मी का रोज जाऊन काम करतोय? मेहनत माझी, काम माझं, मिळणार सगळं याला का हो? फक्त सावत्र मुलगा आहे म्हणून? असं नाहीये, तसं नाही तर मग व्हील का तयार केली? अशीच गंमत म्हणून? भाऊजी, तुम्ही बरोबर नाही केलं। तेजस आणि तन्मयला अशी सावत्र वागणूक द्यायला असं वाटलं नव्हतं। अतोक्षज,
तू उगाच गैरसमज पसरवू नकोस. तेव्हा मी विल केली तेव्हा मला कळत नव्हतं की माझ्यानंतर हा सगळा डोलारा सांभाळायला कोण योग्य आहे. आता कशाला सारवा करता भाऊजी? मी सारवासारव करत नाहीये. मला त्यावेळेला अद्वैत योग्य वाटला होता म्हणून तशी मी विल केली. पण उद्या मी विल चेंज करू शकतो. आणि जर का तेजसने आपले पोटेन्शियल प्रूव्ह केले तर उद्या माझा सगळा बिझनेस मी त्याच्या नावावर करू शकतो. बाबा पण एवढा मोठा डिसिजन घेण्याआधी मला एकदा सांगायचं तरी. हे मी सांगणारच होतो पण बस झालं मिस्टर राजाध्यक्ष, कशाला गोल गोल फिरताय? काही चुकलं नाही तुमचं, करेक्ट आहे. कसं आहे, शेवटी मी तुमच्या दुसऱ्या बायकोच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहे ना. ठीक आहे, पण तुमचं काही चुकलं नाही. ऐका, तुमचं काहीच चुकलं नाही. चुकलं माझं. मी राजाध्यक्षांना आपलं समजलो. या अद्वैतला भाऊ मानलं मी. तुम्हाला वडिलांचा दर्जा दिला. तुम्ही मानलं कधी मुलगा? आतापर्यंत जे घडत होतं ते सगळं फक्त एक खोटं होतं. अरे काय वेड्यासारखं बोलतोस तू? हे असं काही माझ्या मनातही नव्हतं. पण मनात नव्हतं तर संशय का घेतला तेजसवर? रुपाली हे बघ, तू नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. पण एक बरं झालं की तुम्ही आत्ता बोललात. सगळ्यांच्या समोर सगळं आलं, क्लिअर झालं सगळ्यांना. तू गैरसमज करून घेऊ नकोस. अद्वैतला मी माझा सावत्र मुलगा असून तेजस आणि तन्मयपेक्षाही जवळचा मानते. माझ्या सख्या मुलांपेक्षा जवळचा. आणि तुम्ही मात्र तेजस आणि तन्मयला कधी आपलं मानलंच नाही. आई प्लीज प्लीज शांत हो. बाबा प्लीज आपण हे सगळं इथेच थांबूयात प्लीज. शांत बसा, शांत बसा सगळ्यांनी. इतकं टोकाला जायची काही गरज नाहीये. माझं काय चुकलं हे सांगा. काय चुकलं म्हणून याचं वागताय? रुपाली अगं, बास झालं शेखर. अगं रुपाली तू गैरसमज करून घेऊ नकोस. बस. मला तन्मय, तेजस, अद्वैत एकसारखे आहेत. एकसारखे असते ना शेखर, तर तेजसवर असा संशय घेतला नसतात तुम्ही. आपलंच केलं असतात त्याला. रुपाली, रुपाली रुपाली, रुपाली सॉरी ग, मला तुला दुखवायचं नव्हतं. सॉरी. तू प्लीज माझं ऐकून घे ना प्लीज. काही ऐकायची, काही बोलायची आता इच्छाच नाहीये मला शेखर. रुपाली असं करू नकोस ग. रुपाली प्लीज मला समजून घे ग. अगं हे मी मुद्दामून मागत नाहीये. मला सांग, अद्वैतचा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणला हे आपल्याला कळायला नको का? पण मुळात ऍक्सिडेंट घडवून आणलाय असं का वाटतंय तुम्हाला? सिद्ध झालंय का ते? अजून सिद्ध काय करायचंय? पोलिसांचं ठाम म्हणणं आहे कोणीतरी अद्वैतचा ऍक्सिडेंट घडवून आणलाय. बरं, काही वेळासाठी समजूया आपण की कोणीतरी ऍक्सिडेंट घडवून आणलाय. पण शेखर, तो घरातल्या माणसानेच घडवून आणलाय असं समजण्याचा अट्टहास काय आहे तुमचा? बाहेरची व्यक्ती असू शकत नाही का शेखर? तुम्ही उठसूट घरातल्या माणसांवरच संशय घेताय. त्यांनी काही हाती लागणार नाहीये. मला तर समजतच नाहीये शेखर. कधी कधी ना मला भीती वाटते की माझ्यावर संशय घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही तुम्ही.
असं नाहीये ग, असं नाही ग रुपाली. रुपाली, मला वेळ लागले का तुझ्यावर संशय घ्यायला? आणि मला माहितीये ना तुझ्या आयुष्यात अद्वैतची काय जागा आहे, तुझा अद्वैतवरती किती जीव आहे ते माहितीये मला. पण आता प्लीज तू मला समजून घे ग. काय समजून घेऊ शेखर? घरातल्या माणसांची मनं दुखावताय तुम्ही. कळतंय का मला? माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे घरातल्या माणसांची मनं दुखावताय त्याबद्दल काहीच वाटत नाहीये तुम्हाला? रुपाली, हे बघ, जोपर्यंत मला कळत नाही अद्वैतच्या जीवाला कोणापासून धोका आहे तोपर्यंत तरी कदाचित मला हे असंच वागत राहावं लागेल. मला इतरांचं माहित नाही. तू माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस ना ग, प्लीज. कमाल आहे शेखर, सगळं कळून सवरून न कळल्यासारखे वागताय तुम्ही. मन दुखावतायत अशामुळे माणसांची. कठीण आहे. पली प्लीज ऐक ना माझा. प्लीज शेखर, असं नका ना वागू. प्लीज प्लीज. तुमचं माझ्यावर जितकं प्रेम आहे ना तितकंच माझं या घरातल्या माणसांवर प्रेम आहे शेखर. या घरातली एक व्यक्ती जरी दुखावली गेली, तिला त्रास झाला तरी मला नाही सहन होत. प्लीज असं नका वागू. तुम्ही मला वचन द्या की यापुढे तुम्ही घरातल्या कुठल्याही माणसाचं मन दुखावणार नाही. प्लीज. वचन द्या शेखर. शेखर, घरातल्या माणसांचं मन दुखावणार नाही एवढं साधं वचन देऊ शकत नाही तुम्ही? आपलीच माणसं आपला घात करतात रुपाली. मी तुला वचन देणार नाही कारण मला माहिती आहे घरातल्या माणसांपैकी कोणीतरी अद्वैतच्या जीवावर उठलाय. कोण म्हणालं असं? बोला शेखर, कोण म्हणालं असं? गुरुजी. गुरुजींनी मला सांगितलं की अद्वैतच्या जीवाला आप्तस्वकीयांपासून धोका आहे. घरातलाच माणूस त्याचा जीव घेणार आहे. रुपाली, रुपाली, हे असं असताना मी शांत कसा बसू ग? जोपर्यंत ती व्यक्ती मला कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही रुपाली. समजून घे मला प्लीज. गुरुजींनी सांगितलंय म्हणून शेखरला संशय की घरातलंच कोणीतरी अद्वैतचा जीव घेणार आहे. म्हणजे उद्या माझ्यावर सुद्धा संशय घ्यायला मागे पुढे बघणार नाही. गुरुजी, या सगळ्या प्रकरणामध्ये घरातल्या प्रत्येक माणसावरती मी संशय घेतला आणि त्यावरून आमच्या घरात वाद निर्माण झाले. अद्वैतच्या जीवाला कोणापासून धोका आहे हे शोधण्याच्या नादामध्ये मी प्रत्येकाला दुखावून बसलोय. घरातल्यांना न दुखवता ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला नाही कळू शकत का? कळू शकतं. कसं? मी तुझ्या घरी येऊन सगळ्यांशी संवाद साधेन, तेव्हा आपल्याला अद्वैतच्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये द्वेष आहे ते लक्षात येईल. ठीक आहे, मला चालेल. आता आपण उशीर करायला नको, तुम्ही उद्याच या. अवश्य येईन, पण माझी एक अट आहे. सांगा ना. मी घरी येतोय हे कोणालाही सांगू नकोस. ठीक आहे, तुम्ही उद्या घरी येताय हे कोणालाही सांगणार नाही. मी उद्या निघताना ज्या व्यक्तीला चिरंतन आयुष्याचा आशीर्वाद देईन तीच व्यक्ती अद्वैतच्या अकाल मृत्यूयोगाला कारणीभूत ठरेल हे लक्षात ठेव. शुभमस्तु.
बॉडीगार्ड, छान गातेस. आणि हे काय, तुला 1 मिनिट सुद्धा शांत बसताच येत नाही का? काय करतेस हे? चाटण बनवते. चाटण? हो, म्हणजे औषधी वनस्पती असतात ना, त्या अशा एकत्र घेऊन उगाळायच्या, त्याचं चाटण बनतं. हे पण एक प्रकारचं औषधच असतं. ए, मी नाही घेणार आहे चाटण वगैरे. ते आधीच औषधं सुरू आहे, त्यालाच कंटाळलोय मी. नाही, तुमच्यासाठी नाही आहे, केतकी काकूंसाठी आहे. त्यांचा घसा धरलाय ना, आराम पडेल. कधी काय बोलशील, कधी काय करशील, याचं काहीच नेम नाही. केतकी काकूचा तर घसा धरला होता ना फक्त? हो, पण त्यांना अजूनही त्रास होतोय. तरी बरं, मला आधीच दिसलं होतं त्यांना त्रास होईल ते. आधीच दिसलं म्हणजे? काय म्हणालीस तू आता? आधीच दिसलं म्हणजे? अगं सांग ना, आधीच दिसलं म्हणजे काय? तुला संकेत मिळतात ना, हे कुणाला कळलं ना तर याद राहा. तू शपथ घेतलीस हे विसरू नकोस. अगं सांगशील का काय ते? नाही, काही नाही. असं कसं काही नाही? हे बघ, तुझा चेहरा सांगतोय तुला काहीतरी सांगायचं होतं, पण तू मध्येच थांबलीस. खरं खरं सांग, काय आहे ते? हे बघ, तू जर सांगितलं नाहीस ना तर मी रात्रीची औषधं घेणार नाही. औषधं घेतली नाहीस तर मला त्रास होईल. मग घरातले सगळे तुला ओरडतील, या जॉबवरून काढून सुद्धा टाकतील. चालेल? मी आईलाच बोलवतो. नाही साहेब, थांबा. मला म्हणायचं होतं की बरं झालं मला आधीच दिसलं की तुमचा स्प्रे संपलाय पायाचा. म्हणून मग मी काकूंकडे गेले ना तो स्प्रे मागायला त्यांच्या खोलीत. मग मी गेले तेव्हा काकू ग्लासातून काहीतरी पीत बसल्या होत्या. त्यांनी एकच घोट घेतला आणि मी तिथे पोहोचले. तर मला स्प्रे द्यायचा म्हणून त्या उठल्या आणि मग देवी आईच्या कृपेने माझ्या धक्क्याने तो ग्लास पडला. त्यामुळे एवढ्यावरच निभावलं. म्हणजे जर त्या सगळंच प्यायल्या असत्या तर कदाचित त्यांना आणखीन त्रास झाला असता ना. तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का बॉडीगार्ड? फॉर युअर इन्फॉर्मेशन, केतकी काकू जे पिते तिच्या ग्लासात जे असतं त्याला दारू म्हणतात. आणि केतकी काकू काय आज दारू नाही पिते. कधीपासून सुरू आहे तिचे काय? पण मला असं वाटतं त्या दिवशी त्या ग्लासात काहीतरी वेगळंच होतं, म्हणून त्यांना त्रास झाला. वेगळंच म्हणजे? मी केतकी काकूंना चाटण देऊन येत. ए, हॅलो 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 बॉडीगार्ड, हॅलो. काय चाललंय हिचं? काहीतरी एकटीच बडबडत असते. एकदा आईशी बोलायला हवं. थँक्यू. बरं वाटतंय आता? हो, बरं आहे. आवाज पण बऱ्यापैकी सुटलाय तुमचा. हाताला गुण आहे तुझ्या. तुम्ही काळजी घ्या, काही लागलं तर मला सांगा. हो. एवढा जीव लावू नकोस तू मला. सवय नाहीये मला त्याची. तू नवीन आहेस म्हणून तुला सांगते. या घरात जीवाला जीव लावणारी माणसं फार टिकत नाही.